श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. स्वामी अक्कलकोटीमध्ये आपला स्वागत आहे. संत सहवास ज्यांना ज्यांना लाभतो त्या सर्वांचे केवळ कल्याण होते. पूजा करायला वास्तविक काहीही लागत नाही. 2 हात आणि 1 मस्तक पुरेसे आहेत. म्हणून संतांच्या सांगितलेल्या मार्गावर चालत राहायचे आणि त्यांचे चरित्र वाचावे व श्रवण करावे. तर सुरू करूया आजचा प्रवचन. नित्य स्वामी दर्शन दिवस 20. काही वर्षे स्वामींनी हिमालयातच संचार केला. स्वामींच्या परमपवित्र आणि शाश्वत अस्तित्वाचा सर्व जीवांना विलक्षण लळा लागला होता. पशुपक्षीसुद्धा सुखावले होते. कित्येक योगी पुरुष स्वामींच्या शांत शीतल सानिध्यात राहायला मिळावे म्हणून आतुर झालेले होते. हिमालयात असंख्य वनौषधी होत्या. स्वामींचा स्पर्श व्हावा म्हणून ह्या औषधी वृक्षांना जणू तहान लागलेली होती. कारण त्या वृक्षांना स्वामींचा स्पर्श झाला की औषधात अमृताचा प्रवाह वाहू लागायचा. त्यामुळे औषधाला गुण यायचा. गंगेचे पात्र स्वामींच्या चरणस्पर्शाने पवित्र आणि शुद्ध व्हायचे. स्वामींचा सहवास मिळावा म्हणून प्रत्येक जण आसुसलेला होता. आश्चर्य म्हणजे स्वामींच्या अखंड वास्तव्यामुळे हिमालयात 12माही वसंत ऋतू बहरून आला होता. परंतु आता स्वामींना दक्षिणेची ओढ लागली. आपले अवतार कार्य केवळ अक्कलकोटातच सिद्ध होणार आहे ह्याची स्वामींना पूर्ण जाणीव होती. म्हणून त्यांनी मनाशी ठरविले की हिमालयाचा निरोप घ्यायचा आणि दक्षिण दिशेकडे कूच करायची. स्वामींचा हा निर्णय सर्वांना कळला आणि अवघी जीवसृष्टी व्याकुळ झाली. स्वामी जाणार ह्या कल्पनेने सर्वात प्रथम हरणे व्याकुळ झाली. स्वामींच्या प्रिय सहवासात वावरताना त्यांना अभय प्राप्त झाले होते. श्री शंकराच्या माथ्यावरल्या चंद्रकोरीला खूप वाईट वाटले. कारण स्वामींनी आपली अपूर्व शांती चंद्रकोरीला अर्पण केली होती. गंगेचा पवित्र प्रवाहाला वाईट वाटले. कारण स्वामींचा चरण स्पर्शाने गंगामाई दुथडी वाहत होती. श्री शंकराच्या आवडत्या नंदीने येऊन स्वामींना प्रणिपात केला. साक्षात शिवशंकर स्वामींना निरोप द्यायला आले. स्वामींचा विरह सर्वांना जाणवू लागला. स्वामी सर्वांना उद्देशून म्हणाले, देहाने मी दक्षिण दिशी जात आहे, परंतु मनाने मी इथेच आहे. कोणीही कधीही स्मरण केले तरी मी वायुवेगाने येईन. स्वामींनी सर्वांना नमस्कार केला आणि ते जगन्नाथपुरीच्या दिशेने झपझप पावले टाकत निघाले. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजपर्यंत स्वामींचा सहवास ज्यांना ज्यांना लाभला त्या सर्वांचे केवळ कोटकल्याणच झाले. स्वामींची पूजा करायला वास्तविक काहीही लागत नाही. फक्त त्यांच्या नावाचा जप भान विसरून करायचा आणि त्यांच्या स्मरणात स्वतःचे आयुष्य पूर्णपणे विसरून जायचे. एकदा काही उत्कट भक्तीची अवस्था प्राप्त झाली की स्वामी आपल्या भोवतीभोवतीच वावरत आहेत ह्याची सुखद जाणीव व्हायला लागते. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींचा लळा एकदा का आपल्या जीवाला लागला की केवळ आनंद लाटाच आपल्या भाग्यवान आयुष्यावर धडका देत राहतात. इति श्री नित्य स्वामी दर्शन दिवस 20 संपूर्णम.